नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. ई केवायसी पोर्टल कधी चालू होईल? आमची ई केवायसी होईल का? खूप साऱ्या लाडक्या बहिणींना एकच चिंता लागली आहे की ई केवायसी झाली नाही. ई केवायसी करण्यासाठी संधीही मिळणार आहे का? खूप साऱ्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत. यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही. काही कारणास ती लाडकी बहीण ई केवायसी करू शकली नाही आणि काही लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकलेली आहे, त्या लाडक्या बहिणी दुरुस्त केली नाही. खूप साऱ्या समस्या त्या लाडक्या बहिणीला झाल्या आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना सरकारने तर आश्वासन दिलं की आम्ही ई केवायसी पोर्टल म्हणजेच ई केवायसी करण्यासाठी पोर्टल चालू करू, परंतु अद्यापही कोणतीही तारीख जाहीर केली नाही की या तारखेला आम्ही ई केवायसी पोर्टल सुरू करू. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही तर अशा लाडक्या बहिणींना आम्ही एक संधी देऊ. अद्यापही तारीख त्यांनी जाहीर केली नाही. तर कृपया सरकारला विनंती आहे तर लवकरात लवकर ई केवायसी पोर्टल चालू करावं आणि जे काही तारीख आहे ते एक तारीख निश्चित करावी आणि त्या तारखेनुसार ई केवायसी पोर्टल सुरळीतपणे चालू करावं, जेणेकरून की सर्व लाडक्या बहिणी ई केवायसी पूर्ण करून घेतील आणि त्या पण लाडक्या बहिणी या योजनेस पात्र होतील, जेणेकरून की त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. ती लाडकी बहीण या योजनेस पात्र आहे, परंतु ई केवायसी न झाल्यामुळे त्या लाडक्या बहिणीला हा लाभ मिळत नाही. त्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना एक वेळेस संधी ई केवायसी करण्यासाठी नक्की द्यावी अशी सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर ई केवायसी पोर्टल चालू करावं. या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये ई केवायसी पोर्टल हे सुरू होणार आहे. याबद्दल अपडेट ही येईलच. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नसेल अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका. या संदर्भात काही ना काही अपडेट ही येणारच आहे. ई केवायसी आपल्याला दरवर्षी करणं गरजेचं आहे. आता यामध्ये जर ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणीसाठी जर संधी दिली तर ती लाडकी बहीण ई केवायसी करून या योजनेस पात्र होऊ शकते. आणि जर फक्त ई केवायसीच करायची आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणी अगोदर ई केवायसी केलेली आहे, अशाच लाडक्या बहिणीला रिपीट ई केवायसी करायची आहे का नाही याबद्दल पण अपडेट ही लवकरच येईल. जर चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्वपूर्ण व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.